मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित कळेल। धनश्री आणि सुभाष दोघांचंही नेमकंच लग्न झालेलं होतं। सुभाष एका कपड्याच्या दुकानावर कामाला होता। बाकी काहीही पर्याय सुभाषकडे नव्हते। साधारण 3 वर्षे झाले असतील तो तिथंच त्या दुकानावर टिकून होता। दुकान मालकाचा त्याच्यावर चांगलाच विश्वासही बसला होता। सुभाष जर दुकानावर कामाला नसला तर दुकानाच्या मालकांना काहीही गोष्टी दुकानातल्या कळत नव्हत्या। साधे ग्राहकही त्यांना करता येत नव्हते। सुभाष त्यांचा खूपच जवळचा माणूस होता। खूपच भरगाव विश्वास मालकांचा सुभाषवर होता। सुभाष त्याच्या घरातील कर्ता माणूस होता। आई, वडील आणि आता नवीनच आलेली धनश्री असा सुभाषचा परिवार होता। तो एकटाच कर्ता असल्यामुळे तो दररोज कामालाही जायचा आणि दररोज प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या सुभाषला आता त्याच्या मालकांनी एक भलं मोठं घर विकत घेऊन देण्याचा निर्णय घेतला। कारण त्याच्या मालकांना जवळचं कोणीच नव्हतं। पुढे सुभाषच आपला एक आधार आहे म्हणून त्याचे म्हातारे मालक त्याच्यावर खूपच आनंदित होते। काही दिवसातच त्याच्या मालकाने त्याला एक भलं मोठं घर विकत घेऊन दिलं। घर तसं खूपच मोठं होतं। सुभाषची आई, वडील आणि त्याची पत्नी धनश्री खूपच आनंदित झाले आणि आनंदातच त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रूही आले। शेवटी प्रामाणिकतेचं फळ मिळते असे त्याच्या आईवडिलांना मनातच वाटले। सुभाष मात्र आज त्याच्या म्हाताऱ्या दुकान मालकांवर खूपच खुश होता आणि आता साधारण 2 ते 3 दिवसातच शहरातच काही लांब राहणारा सुभाष त्याच्या नवीन घरामध्ये राहायला आला। त्या नवीन घराची साफसफाई त्याची सुभाषने काही जवळील लोक हाती घेऊन करून घेतली होती आणि बघता बघता काही वेळेतच ते सर्व त्या घरात शिफ्टही झाले। नवीनच घर असल्यामुळे धनश्रीने घरात देवाची पूजाही ठेवली होती। सर्वच कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। आता दररोजप्रमाणे ते तिथे राहू लागले। पण काही 2 ते 3 दिवसातच धनश्रीला काही विचित्र गोष्टींची जाणीव होऊ लागली। धनश्री नेहमी आई वडिलांना घराच्या टेरेसवर त्यांचं मन हलकं करण्यासाठी न्यायची, तर तिच्या नजरेस काही विचित्र गोष्टी यायच्या। जसे की संध्याकाळ झाल्यावर सर्वच घराच्या बाहेर येतात। कोणी सहजच फिरतं, कोणी असंच टेरेसवर येते। पण त्या कॉलनीत तसं काहीच नव्हतं। सर्वजण घरातच बसलेले असायचे। हे जरा धनश्रीला विचित्रच वाटायचे। म्हणून त्याच दिवशी संध्याकाळी धनश्रीने सुभाषच्या सहजच कानावर टाकले। म्हणून सुभाष जेवण करत असताना सहजच तिच्यावर हसला आणि म्हणाला, "अगं वेडे, ते सर्व कॉलनीतील लोक किंवा स्त्रिया त्यांच्या कामात व्यस्त असतील म्हणून कदाचित त्यांना वेळच नसेल." आता मनातच घाबरलेल्या धनश्रीला काहीसं बरं वाटलं। हा, तसंही असू शकतं, धनश्रीने मनातच विचार केला। आणि आता रात्रीचे 8 ते 8:30 वाजले असतील तर तिने सहजच घराची खिडकी उघडली तर तिला कॉलनीतील पूर्ण नजारा दिसला। पूर्ण काळोख पसरलेला होता। जणू त्या काळोखामध्ये भयान शांतता भासत होती आणि सर्वांच्याच घराच्या खिडक्या जणू सर्वांनीच हाताने लावून घेतलेल्या होत्या। सर्वच कामावरून आले असतील आणि दमून गेल्यामुळे गार झोपले असतील असे धनश्रीला वाटले। म्हणून तिने तो प्रकार नजरअंदाज केला आणि तिनेही घराची खिडकी लावून घेतली। आणि आता रात्रीचे साधारण 12 ते 12:30 वाजले असतील तर अचानकच एक जोरात किंचाळी धनश्रीच्या कानी आली। जणू कॉलनीमध्ये काहीतरी झालंय, कदाचित कोणाचे भांडण वगैरे झाले असतील। म्हणून तिने घाबरतच घराची खिडकी उघडली तर बाहेर पूर्ण काळोख होता। कोणीही तिला आजूबाजूला दिसत नव्हते। कॉलनीमध्ये तो त्या लोखंडी पोलावर लावलेला लाईट मिणमिणता चालूच होता। तो तेवढाच प्रकाश तिथं चमकत होता। मग आवाज कुठून आला असेल? धनश्री आता चांगलीच विचारात पडली होती। तिने काही वेळ खिडकीच्या बाहेर आजूबाजूला बघितले तर तिला काहीही दिसत नव्हते। पण आता अचानकच तिची नजर त्या घराच्या त्या समोरील टेरेसवर गेली तर तिच्या काळजात धस्स झालं। कारण तिने आता बघितले होते तिथं कोणीतरी उभं होतं आणि जणू ते जे कोण होतं ते तिच्याकडेच बघत होते। आता तिच्या मनात खूपच भीती उमळली। ती खूपच घाबरत होती। दिवसाढवळ्या त्या टेरेसवर कोणी नसते, मग आता एवढ्या रात्री कोण असेल असा तिला प्रश्न पडला होता। आणि आता तिने घाबरतच परत एकदा तिने ते खिडकी लावून घेतली आणि आता ते खिडकी लावून साधारण 10 ते 15 मिनिटं झाले असतील तर तेच खिडकी आता कोणीतरी ठोठावू लागलं।
आता तर धनश्री खूपच घाबरून गेली होती. तो खिडकी ठोठावण्याच्या आवाजामुळे तिला सरकन घाम फुटला होता. तिने लगेच रूममध्ये लाईट लावला आणि गाढ झोपलेला सुभाषला ती घाबरतच उठवू लागली. म्हणून सुभाषही घाबरतच उठला आणि म्हणाला, अगं काय झालं तुला, का रडत आहे? धनश्रीने बघितलेला पूर्ण प्रकार सुभाषला सांगितला. म्हणून सुभाषने लगेच ती खिडकी उघडली, पण खिडकीच्या बाहेर कोणीही नव्हते आणि धनश्रीने सांगितलेल्या टेरेसवरही सुभाषला कोणीही दिसत नव्हते. म्हणून सुभाषला आता चांगलाच राग आला होता आणि तो रागातच धनश्रीला म्हणाला, अगं उगाच लहान पोरांसारखा भास करत बसू नको आणि झोप, कोणीच नाही तिथं. आता मात्र धनश्रीला आश्चर्यच वाटले होते, कारण घडलेला प्रकार धनश्रीचा भास नव्हता. आता त्या रात्री तर धनश्री त्याच विचारात झोपी गेली. पण त्याच्याच काही 2 दिवसाने सुभाषसोबत तसाच काहीसा विचित्र प्रकार घडला. एका दिवशी सुभाषच्या कपड्याच्या दुकानावर चांगलीच ग्राहकांची लगबग होती. त्यांनी दुकानातील कपड्यांवर काही ऑफर लावल्या कारणाने दुकानात ग्राहक खूपच जास्त प्रमाणात वाढले होते आणि रात्रीचे 7 वाजले होते. दुकानातले ग्राहक सोडून मुळीच तो येऊ शकत नव्हता. दुकानाचे मालकही त्याला कळवून गेले होते, काही दुकानात असलेले ग्राहक कर आणि तू पण घराकडे निघ. मालकांचा त्याच्यावर चांगलाच विश्वास होता, म्हणून जेवढे झाले तेवढे ग्राहक तो दुकानातून कमी करण्याचा प्रयत्न करत होता. आणि आता बघता बघता त्याला बराच उशीर झाला. दुकान बंद करेपर्यंत त्याला रात्रीचे 10 तिथंच वाजले. घरी जाता जाता रात्रीचे 11 ते 11:30 होतील. आई वडील पत्नी वाट बघत असेल, म्हणून सुभाष दुकानावरून घाईघाईतच निघाला. काहीसा वेळ पार करून तो त्याच्या कॉलनीत आला. रात्रीचा वेळ असल्याने त्या निर्मनुष्य कॉलनीमध्ये कोणीही दिसत नव्हते. भयान शांतता होती. जणू या कॉलनीमध्ये सुभाष सोडून कोणीही राहत नाही असं त्याला त्याच्या मनातच वाटत होते. तो आता त्या शांततेला चिरत त्याच्या घराच्या काही जवळ येऊन पोहोचला. त्याचे दुरूनच लक्ष त्याच्या घराच्या टेरेसवर गेले, तर त्याला दुरून दिसले त्याच्या घराच्या टेरेसवर कोणीतरी बाई उभी आहे आणि जणू ते त्याचीच वाट बघत आहे. त्याला वाटले कदाचित त्याचीच पत्नी धनश्री असेल आणि ते टेरेसवर उभं राहून माझीच वाट बघत असेल. म्हणून तो त्याच्या घराच्या दरवाजाजवळ येताच सरळ बाहेरील पायऱ्यांनी टेरेसवर गेला आणि दुरूनच म्हणाला, अगं धनश्री चल खाली, मी आलोय. पण ते मुळीच धनश्री नव्हती, म्हणून त्याला समोरून काहीही प्रत्युत्तर येत नव्हते. म्हणून त्याने परत एकदा आवाज दिला, अगं तुला ऐकायला येत नाही का, अगं खाली चल. पण ते बाई जागेवरून हलतही नव्हती. म्हणून आता सुभाष रागातच धनश्री समजून तिच्या जवळ गेला आणि तिला हात लावताच ती त्या अंधारात कुठं गुडूप झाली त्याला कळालेही नाही. म्हणून त्याच्या अंगाचा चांगलाच थरकाप उडाला. तो खूपच घाबरून गेला होता. आता तो घाबरतच टेरेसवरून खाली उतरला आणि घाबरतच त्याने घराचा दरवाजा ठोठवला. तर धनश्रीने दरवाजा उघडला. आई वडील झोपलेले होते आणि त्यातच त्याने बघितले आता धनश्रीने घातलेल्या साडीचा कलरही वेगळाच होता. मग ती टेरेसवर बाई कोण होती असा त्याला मनातच विचार आला. सुभाषचा घाबरलेला चेहरा बघून आणि त्याचे डोळे आणि घाईघाईत होणारे त्याचे हावभाव बघून त्याची पत्नी धनश्री म्हणाली, अहो काय झालं तुम्हाला, तुम्ही एवढे का घाबरले? तर सुभाषने घाबरतच पूर्ण प्रकार त्याच्या पत्नीला सांगितला. तिला आश्चर्यच वाटले आणि ती त्याला म्हणाली, हो त्या दिवशीही माझ्यासोबत तसंच घडलं होतं, पण तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नव्हते. त्या दिवशी तर ते भीतीमुळे दोघेही घराच्या पूर्ण खिडक्या दरवाजे लावून झोपी गेले. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सुभाषने त्या कॉलनीबद्दल काही लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला. तर त्याला काही लोक सांगत होते, अरे काही वर्षापूर्वी त्या कॉलनीमध्ये एक म्हातारा राहत होता. तो खूप मोठा अधिकारी होता, म्हणून काही लोक त्या कॉलनीला साहेबांची कॉलनी म्हणूनही ओळखत असायचे. पण तो अधिकारी त्याच्या पत्नीला खूपच मारझोड करायचा. पण पूर्णच कॉलनीतील लोक तिच्या बोलण्यावर मुळीच विश्वास ठेवत नव्हते आणि सतत तिला चुकीचे ठरवत होते. कालांतराने त्याच्या त्रासलेल्या त्या माऊलीचा मृत्यू झाला. पण ती जाता जाता पूर्णच कॉलनीला श्राप देऊन गेली. म्हणून तिला झालेला त्रास आणि तिचा तो किंचाळण्याचा आवाज लोकांना अजूनही रात्री अपरात्री त्या कॉलनीत ऐकू येतो. एवढं ऐकून तर सुभाषच्या अंगाला शहारे झाले. म्हणून अजूनही सुभाष आणि सुभाषचा परिवार त्या सर्व गोष्टींना नजरअंदाज करून त्या कॉलनीत जीवन जगत आहेत.